सणा निघालो गेटा बिंड्याकडे जाताना व्हिडिओग्राफर भेटला त्यापाशी व्हिडिओ काढा म्हणून थोडा व्हिडिओ काढला की आले बघा मुंबई महानगरपालिका. अगो बाई काय हा प्रकार म्हणलं. तोवर इकडं CST स्टेशन दिसलं, लांबनंच घेतलं एक येऊ. तुम्हाला तर माहिती आहे आता उतरलं मला आम्ही पोचलो असणार आहे. तिथं पोचल्यानंतर ही कसली बिल्डिंग आहे म्हणलं. अगो बाई म्हणलं मला काय माहीत नाही म्हणलं. मग गर्दीतनं ही बाया एकटाच आम्हाला सोडून चालला की गर्दी बघितली की त्याला काय हिरवळ दिसली कुठेही पळतुली. मला मारायला झाक्या तर बायाच मारायला लागला झाक्या माझ्या आधी. मग आलो गेट ऑफ इंडियापाशी आपलं ताज हॉटेल बघितलं की त्याकडे आलं की लॉजिंग होतं ते बी दाखवा म्हणलं की समुद्राकडे एकदा फिरवला. समुद्र हड्या बघितल्या सगळीकडं. मग तिथं तुम्हाला माहिती आहे मी काय करणार होतो. मी मारलं झाक्या लगेच. झाक्या मारायला चालू केलं की तिथनं मला काय बोर व्हायला लागलेलं आहे म्हणलं. मला एकतर गर्दीचं सण होत नाही. मग त्या गर्दीतनं कसं तर निघलो बाहेर. चला म्हणलं आपलं मरीन ड्राईव्हकडं. मग जाताना आम्हाला गाठ पडलं मंत्रालय. जायचं होतं आतमध्ये पण आपली लायकी बघून आपल्याला द्यायची नाही ती म्हणलं. आलो मरीन ड्राईव्हवर. तिथं म्हणलं आता काय करावं. तुम्हाला तर माहिती आहे मी काय करणार आहे. एकच पॅटर्न आपला झाक्या. लागलो झाक्या मारायला. झाक्या मारून झाले की संध्याकाळी उशीर होईल म्हणून बसलो आपलं मेट्रोमध्ये घरी जायचं म्हणून. निघालो घरी. बाई म्हणलं ही कसली गर्दी आहे म्हणलं. जागा आम्हाला भेटली होती. आपलं झापूक दिशा अंधा येणारचं निघालो. आम्हाला काय कुठे बी झाक्या मारायचं विनाच्या. मग रातचं उठून झाक्या मारायला लागलो. आलो मग कोरडवाडी स्टेशनला उतरलो की म्हणलं तिथनं आपलं आता गाडी बघा चला बसस्टँडकडे चालत आलो बसस्टँडवर लय गर्दी होती. तिथं 1 तासानंतर गाडी आली. बसलो गाडीत. आलो पिंपळण्यात उतरलो उजळल्यावरच. तिथनं म्हणलं आता आपलं कोणी यायचं नाही म्हणलं चला म्हणलं चालत निघालो. मग झाक्या मारत आपलं गावाकडं. तेवढ्यात आज्याने इजाला फोन केला. नेहमी वाटत तर इजा न्यायला आला. आलो गार लागत होतं म्हणलं बसलो गाडी निघालो गावाकडं. हे आमच्या गावाकडली सकाळ लय भारी वाटलं. गावात पोचल्यावर तर लयच भारी वाटलं मला. मग आलो पुलावर म्हणला हे धर म्हणलं तुझी पॅन्ट घेऊन जा म्हणला. घेतल्या हातात पॅन्ट निघालो घराकडं. आलो घराच्या जवळ बाया वाटत चालत होता. तेवढ्यात दादू माझ्या हातातनं पिशवी घेऊन कुत्र्याच्या पेरासंग खेळायला लागला. इथनं पुढं भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा.